राज्यातील विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळं नद्या नाले दुथडी भरून वाहत असताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून पुण्यात पावसाची संततधार कायम आहे। तसंच येत्या काही तासात पुणे शहर आणि घाटक्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। भोर, वेल्हा, मावळ, तुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिला आहे। सिंहगड रोडवरती एकता नगर परिसरातील द्वारका जलपूजन, शारदा सरोवर, श्यामसुंदर या गृहनिर्माण सोसायटी पाण्याखाली गेली असून 38 ठिकाणी झाडं पडली असल्याच्या घटना घडल्या आहेत। 2 ठिकाणी पावसामुळे घरं पडल्याच्याही घटना घडत आहेत। पावसाचा जोर कायम असल्यामुळे आज पुणे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत। त्याचे पत्रही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आहेत। त्यामध्ये ते असं म्हणतात, त्यावरती मी डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे, मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट, माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय व सर्व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 25 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करत आहे। तथापि या कालावधीतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे अशा सूचना त्यांनी या दिलेत। पुणे शहरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून आमचे मित्र बालाजी व्यवहारे यांनी काही पुणे शहरातील व्हिडिओ टाकलेत, ते पुढील प्रमाणे।